ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहेत CFO बाय इबिडा रेशो. तू बोलशील हा रेशो आहे काय नक्की. ओके, CFO बाय इबिडा रेशो नक्की आहे काय. तर आता तुला सांगतो हा रेशो आपल्याला सांगणार काय आहे. तर पहिली गोष्ट CFO म्हणजे काय लक्षात घे. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन. ओके, आणि इबिडाचा फुल फॉर्म अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. ओके, बरीचशी नावं आली आहेत यात, नक्कीच कन्फ्यूज झालं असेल काय नक्की आहे. आता लक्षात घे, हे CFO बाय इबिडा रेशो ह्याचं मी प्रत्येकी एक्सप्लेनेशन देईल मी तुला. हे काय आहे, हे काय आहे. त्याच्या अगोदर एक स्टोरी बघूयात आपण. समजा ही XYZ कंपनी आहे. काय बोललो, ही XYZ कंपनी आहे. ह्या कंपनीला ना ब्रो 2025मध्ये ह्या कंपनीचा सेल्स झाला आहे समजा 1000 करोड. आता मार्च 2026ला यांना हा सेल्स 1000 करोड जर 2025ला झाला आहे तर ह्या 2026ला यांना काही करून हा सेल्स 1000 करोडच्या वरती दाखवायला लागेल, जसं की 1100 करोड. ओके, पण हे 1100 करोड दाखवणार कसं. ओके, जर कंपनीचा खरंच जर बिझनेस झाला असेल तर लक्षात घे 1000वरनं 1100 दाखवला तर म्हणजे ही काय पॉझिटिव्ह न्यूज आहे. काय बोललो, ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. कंपनीच्या शेअरची प्राईस वाढेल. गॉट इट. पण जर 2025मध्ये आता इथे समजतं आहे की 4 क्वार्टर आहेत. ओके, 4 क्वार्टरमध्ये आपल्याला कळलं. ओके, या 25 आणि 26मध्ये 4 क्वार्टर आहेत. 1 2 3 4. ओके, बस रिव्हिजन नाही, मला टाईम जाईल. बस ना, चालू देत ना. आता समजा लक्षात घे, समजा ही कंपनी आहे, कुठली आहे, भारत पेट्रोलियम, कुठलीही असू दे कंपनी. तुला इबिडा काय असतं ते सांगतो तुला. हा कंपनीचा सेल्स दिसतो आहे. सेल्समधून एक्सपेन्स मायनस झाला आहे. एक्सपेन्स मायनस करून जो येतो ऑपरेटिंग प्रॉफिट, या ऑपरेटिंग प्रॉफिटला बोलतात इबिडा. ओके, हा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ह्याला काय बोलतात, इबिडा बोलतात. ओके, आणि हा ऑपरेटिंग प्रॉफिटमधून कंपनीने किती कॅश कन्व्हर्जन केलं आहे त्याला बोलतात कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. त्याला काय बोलतात, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. अजून पण कन्फ्यूज असेल माहिती आहे मला, आपण बघू तरी डिटेलमध्ये सांगतो तुला मी. प्रत्येक कंपनीचे ना 2 रिझल्ट असतात. किती असतात रिझल्ट्स, 2. कंपनी 2 रिझल्ट्स अनाऊन्स करते. पहिला असेल रिझल्ट क्वार्टरली. ओके, एक असतो क्वार्टरली रिझल्ट आणि दुसरा असतो ॲन्युअल रिझल्ट. कंपनी किती सेल्स करते, किती प्रॉफिट करते, किती लॉस करते, किती सगळ्या गोष्टी, इंटरेस्ट पे करते, या सगळ्या गोष्टी कंपनीला क्वार्टरली वाईज शेअर होल्डरला सांगायला लागतात. कोणाला सांगायला लागतात, शेअर होल्डर्सला सांगायला लागतात. तू बोलशील शेअर होल्डरला सांगायला लागतात म्हणजे शेअर होल्डर कोण आहे, ओनर आहे. ओनर आहे ना, पार्ट ऑफ ओनर आहे. पार्ट ऑफ ओनर म्हणजे मालक आहे कंपनीचा. म्हणजे कंपनीचा मालक असल्यामुळे त्याला पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की भाई ह्या क्वार्टरमध्ये कंपनीने एवढा प्रॉफिट केला आहे, तेवढा प्रॉफिट केला आहे. ओके, त्यानुसार हा विचार करेल की शेअरमध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करायची आहे का सेल करायचे, अजून क्वांटिटी बाय करू का सेल करू. ओके, सो लक्षात घे, क्वार्टरली रिझल्ट एव्हरी 3 मंथ्सनी येतात. ओके, समजा हा मार्च क्वार्टर असेल, मार्च नंतर 3 महिन्यांनी कोणतं येणार, जून येणार,
हा जून पहिला क्वार्टर असेल. जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर दुसरा क्वार्टर. सप्टेंबर नंतर 3 महिने कोणते आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हा डिसेंबर तिसरा क्वार्टर असेल आणि चौथा क्वार्टर कोणता असेल? मार्च असेल परत. ओके. सो कंपनी एव्हरी 3 मंथ्सनी रिझल्ट आणते. जसं की सेल्स असेल, कंपनी किती सेल्स करते? पहिल्या क्वार्टरमध्ये कंपनीने केले 100 करोड, दुसऱ्यात केले 100 करोड, तिसऱ्यात 100 केले, ह्याच्यात 110 केले. ओके. टोटल यांनी 410 करोडचा सेल्स ॲन्युअली केला. टोटल ह्या इयरमध्ये किती केले? 410 करोड केले. पण आता ॲन्युअली 410, मग ॲन्युअली काय येईल? जेव्हा ॲन्युअल रिझल्ट येईल तेव्हा काय बोलतील? 2026मध्ये कंपनीने 410 करोडचा सेल्स केला आहे. ओके. या सेल्समधून कंपनी काय लेस करेल? समजा कंपनीचा सेल झाला 410 करोड, सेल्समधून एक्सपेन्स लेस होतील. ओके. हे एक्सपेन्स समजा असतील 300 करोड, तर किती राहिलं आहे? 110 करोड राहिले. हा 110 करोडला काय बोलणार? ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजे नेट प्रॉफिट तेच झालं. हां, नेट प्रॉफिट खाली येतो. हा ऑपरेटिंग प्रॉफिट असणार. या ऑपरेटिंग प्रॉफिटला दुसरं नाव काय माहिती आहे का? इबिडा. ओके. इबिडा म्हणजे काय? ही जी अर्निंग आले 110 करोड जी आले, ओके, ही अर्निंगमधून अजून काय काय लेस व्हायचे ते पण बघ. पहिलं सेल्स झाला, सेल्स किती? 410 करोडचं केलं, त्यातून एक्सपेन्स 300 करोड लेस केले, 110 करोड रुपये हा ऑपरेटिंग प्रॉफिट राहिला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिटला इबिडा पण बोलतात. ओके. आता हा इबिडा का बोलतात? कारण की ह्या 110 करोडमधून ही जी अर्निंग आली ही अर्निंग आहे. ही अर्निंग कधीची आहे? अर्निंग बी आलाय ना, बिफोर म्हणजे अगोदरची. ही जी 110 करोड आहे ना, ही अर्निंग कधीची आहे? अगोदरची आहे. कशाच्या अगोदरची आहे अर्निंग? ह्यातून अजून इंटरेस्ट लेस करायचे ब्रो. ह्यातून इंटरेस्ट लेस होणार, नंतर टॅक्स पण लेस होणार. ओके. टॅक्स लेस होणार, प्लस डेप्रिशिएशन पण लेस होणार, अमोर्टायझेशन असेल ते पण लेस होणार. सो हा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आलाय यातून किती गोष्टी लेस होतात? अजून इंटरेस्ट लेस होईल, टॅक्स लेस होईल, डेप्रिशिएशन लेस होईल, अमोर्टायझेशन लेस होईल. या सगळ्या गोष्टी जर लेस झाल्या, समजा आता इथं बघ 110 करोडमधून इंटरेस्ट झाला 10 करोड लेस, टॅक्स झाला 20 करोड लेस, डेप्रिशिएशन झाला 20 करोड लेस, ओके, आणि अमोर्टायझेशन असलं 10 करोड. किती झाले टोटल? 60 करोड लेस झाले. मग उरले किती? 50. सो हा 50 CR आहे ना, हा नेट प्रॉफिट आहे. हा 50 CR काय राहिला आहे? नेट प्रॉफिट राहिला आहे. ओके. सो ओव्हरऑल तुला कळलं का सीन? की कंपनीने सेल्स केला, सेल्समधून एक्सपेन्स मायनस झाले की ऑपरेटिंग प्रॉफिट येईल. या ऑपरेटिंग प्रॉफिटला दुसरं नाव काय? इबिडा आहे. इबिडा काय? ही अर्निंग आहे. ही जी 110 ही अर्निंग आहे, पण अर्निंग कधीची आहे? अगोदरची आहे. बिफोर इंटरेस्ट लेस करण्याच्या अगोदर, टॅक्स लेस करण्याच्या अगोदर, डेप्रिशिएशन अमोर्टायझेशन लेस करण्याच्या अगोदरची ही अर्निंग जी अर्निंग असते 110 तिला बोलतात इबिडा. ओके. आता रिअल मार्केटमध्ये तुला दाखवतो काय असेल सीन. हा इथे तू बघू शकतो, हा जो रिझल्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो दिसतोय तुला, सेल्समधून एक्सपेन्स लेस झाले, एक्सपेन्समधून जो ऑपरेटिंग प्रॉफिट आला, हा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ह्याला काय बोलणार? इबिडा बोलणार. या ऑपरेटिंग प्रॉफिटमधून काय काय लेस झालंय? अदर इन्कम असतील तर ॲड होतील, इंटरेस्ट असेल तर लेस होणार, डेप्रिशिएशन लेस होणार, टॅक्स लेस होणार, उरणार काय? नेट प्रॉफिट. कळलं? म्हणजे यांचा सेल्स किती झाला? 2014 साली 2,64,000 करोडचा सेल झालाय कंपनीचा. त्यातून त्यांनी एक्सपेन्स किती? 2,55,000 करोड एक्सपेन्स लेस केले. ऑपरेटिंग प्रॉफिट यांचा निघाला 9,414 करोड ऑपरेटिंग प्रॉफिट निघाला. अदर इन्कम यांच्या 1,300 करोड ॲड झाल्या, इंटरेस्ट यांचा 1,900 करोड लेस झाला, डेप्रिशिएशन 2,600 करोड लेस झाला. उरले किती? 6,166 रुपये उरले. ओके, करोड्स. नंतर टॅक्स 34% त्यातून लेस झाला, 4,000 रुपये, 4,053 करोड यांचा नेट प्रॉफिट राहिला. ओके. सो ओव्हरऑल तुला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं असतं कळलं? ह्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये बघ, तुला हा जो ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीने केला आहे 9,414, यातून कॅश कन्व्हर्जन किती केलं हे मला बघायचे. मग मी जाणार इथे कॅश फ्लोवरती, आणि 9,000 किती होतं टोटल? 9,414 मधून कंपनीने कॅश कन्व्हर्जन किती केलं आहे? 9,588. टोटल 100% कॅश कन्व्हर्जन केलं आहे, 100%पेक्षा जास्त. ओके. सो ही चांगली गोष्ट आहे. आता तू बोलशील कॅश कन्व्हर्जन आहे काय नक्की, ते एक्सप्लेन करतो मी तुला. समजा एखादी कंपनी आहे,
XYZ ही कंपनी आहे. गॉट इट. ही XYZ कंपनी काय करते, या कंपनीने 2024चा रिझल्टमध्ये बघितलं 100,000 करोडचा प्रॉफिट झाला आहे. काय झाला आहे, सेल झाला आहे, सेल झाला आहे. आणि 2025 क्वार्टरमध्ये ह्यांना दिसलं आहे, पहिल्या 3 क्वार्टरमध्ये ना सेल झाला आहे 600 करोड आणि चौथ्या क्वार्टरमध्ये ह्यांना दिसतोय की 200 करोड झाला आहे. म्हणजे टोटल किती झाला आहे, 800 करोड झाला आहे. जर ह्या कंपनीने XYZ कंपनीने इथे सेल्स दाखवला 800 करोड, 1000 करोडवरनं 800 करोड दाखवला, म्हणजे डाऊन झाला आहे सेल्स. जर मार्केटमध्ये मी जर कंपनी याने 1000 करोडचा 800 करोड सेल्स दाखवतोय, म्हणजे मार्केटमध्ये न्यूज पॉझिटिव्ह जाईल का निगेटिव्ह जाईल, निगेटिव्ह जाईल. जर मार्केटमध्ये न्यूज ही निगेटिव्ह गेली की बाबा 1000 करोडचं सेल होतं तर 800 करोडचं आहे, मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज गेली, निगेटिव्ह न्यूज गेल्यावर शेअर होल्डर काय करतील, पॅनिक होतील. शेअर होल्डर्स पॅनिक होतील. शेअर होल्डर काय करतील, ह्या कंपनीचा PE असेल ना तो कमी करतील. जर PE रेशो कमी झाला शेअरची प्राईस कमी होणार. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो आहे, PE कमी झाला शेअरची प्राईस कमी होईल. ओके, कारण की लक्षात घे, सेल्स जर 800 करोड आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट कमी होईल आणि शेवटला नेट प्रॉफिट पण यांचा कमी होईल लास्ट इयरपेक्षा. नेट प्रॉफिट कमी झाला तो EPS असेल तो पण कमी होईल. समजा इकडे 10चा EPS असेल, इथं 8चा EPS होईल. ओके, आणि 8चा EPS झाल्यामुळे हा PE रेशो पण डाऊन होईल ना. PE रेशो पण डाऊन झाला की जिथे इथे जर 1000 रुपये शेअरची प्राईस असेल, इथे डायरेक्ट 700 रुपये दिसेल. का दिसेल असं, जर सेल्स कमी दाखवलं तर शेअर होल्डरचं परसेप्शन असेल तो कमी होईल. परसेप्शन म्हणजे PE. ओके, PE जर कमी झाला शेअरची प्राईस फ्युचरमध्ये कमी होऊ शकते. ओके, सो लक्षात घे. आता ॲज अ कंपनी ही कंपनी काहीही करेल, पण हा 1000 करोड आहे ना, हा इथे 1100 करोड दाखवेल. तू बोलशील कसं, हाव. लक्षात घे मी काय बोललो. ही XYZ कंपनी आहे, 2024मध्ये यांना 1000 करोडचा प्रॉफिट झाला आहे आणि 2025मध्ये शेवटच्या क्वार्टरला, हे चौथ्या क्वार्टरला ह्यांना कळलं की 800 करोडचाच ह्यांना दिसतोय सेल्स आणि ह्यांना काही करून इथे 1100 करोड दाखवायचे. 1100 करोड दाखवायचे म्हणजे टोटल किती करायचे, प्लस 300 CRचा प्रॉफिट वाढून दाखवायचे. प्रॉफिट म्हणजे सेल्स वाढून दाखवायचे. सो हे 300 करोडचे सेल्स वाढवणार कसं, काय बोललो, हे 300 CRचा सेल्स वाढवणार कसं कंपनी. तर त्यासाठी लक्षात घे, मला अजून एक कन्सेप्ट तुला सांगायला लागेल. हे 300 करोड वाढवता येतील, पण कसं ते लक्षात घे. आता स्टोरी समजली ना आत्तापर्यंतची. त्यांना सेल्स वाढवायचे कंपनीला, पण सेल्स वाढवणार कशी, त्यासाठी ही कन्सेप्ट आहे. इंडियन अकाउंटिंग सिस्टीममध्ये, इंडियन अकाउंटिंग सिस्टीममध्ये 2 प्रकारचे अकाउंटिंग फॉलो केले जातात. एकच अकाउंटिंग, 2 प्रकारचे अकाउंटिंग आहेत. पहिलं अकाउंटिंग आहे कॅश अकाउंटिंग. काय बोललो, कॅश अकाउंटिंग. आणि दुसरं अकाउंट आहे ॲक्रुअल बेस अकाउंटिंग. ओके, पहिला आहे कॅश अकाउंटिंग, दुसरं आहे ॲक्रुअल बेस अकाउंटिंग. ओके, आता लक्षात घे कॅश अकाउंटिंग काय आहे ते तुला सांगतो मी. कॅश अकाउंटिंगमध्ये ना, कॅश अकाउंटिंगमध्ये हा जो सेल्स आहे ना, तो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तेव्हाच लिहिला जातो जेव्हा कॅश हातात येते. तू बोलशील आता हे काय एक्झाम्पल. लक्षात घे, तुझं कपड्याचं दुकान आहे, तू कपडे सेल करतोय, तू 10,000चे कपडे सेल केले. किती, 10,000चे कपडे सेल केले, पण समोरच्यानी जर तुला कॅश दिलीच नाही तर तू बोलशील का मी सेल केलाय, नाही बोलणार तू सेल केलाय. तर कॅश अकाउंटिंगमध्ये सेल्स तेव्हाच लिहिला जातो जेव्हा माझ्या हातात कॅश येईल. काय बोललो,
बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तेव्हाच सेल्स हा तेव्हाच दिला जातो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जेव्हा तुझ्या हातात कॅश येईल. ओके, कॅश जर आली नाही तर तू सेल झालाय असं सांगणारच नाही, सांगशील की नाही सेल झाला अजून. ओके, सो पण लक्षात घे, इंडियन अकाउंट सिस्टीममध्ये दुसरं अकाउंटिंग आहे ॲक्रुअल बेस अकाउंटिंग. आता लक्षात घे, ॲक्रुअल बेस अकाउंटिंगमध्ये सेल्स बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आता हे बघ, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जरी कॅश आली नाही, काय बोललो, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये वाक्य कसं लिहिता येईल एकदम जरा बघू देतो. जरी कॅश आली नाही तरी सेल्स हा बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिला जाईल. ओके, म्हणजे जरी सेल झाला नाही, आता लक्षात घे, कॅश अकाउंटिंगमध्ये सेल्स कधी लिहिल, जेव्हा मला कॅश येईल, मी प्रोडक्ट सेल केला आणि माझ्या हातात कॅश येईल तेव्हाच मी बुक्समध्ये लिहिल की माझा सेल झाला आहे, यस डन. पण ह्या ॲक्रुअल बेस अकाउंटिंगमध्ये ना, मला कॅश आली नाही, मी कपडे विकले, मला कॅश आले का, नाही आली, तरी पण मी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिल की हा सेल्स झाला आहे, पैसे मला फ्युचरमध्ये येणार आहेत. मी लिहिल डेटर्स, ज्याच्याकडनं पैसे येणार असतील त्याला आपण डेटर्स बोलतो. सो फ्युचर आपण, मी काय करेल, माल क्रेडिटवर विकलाय आणि सांगेल 2 महिन्यांनी पैसे येणार आहेत मला, आणि बुक्स ऑफ अकाउंटमध्ये सेल झाला आहे. सो इंडियन अकाउंटिंग सिस्टीममध्ये ना कॅश अकाउंटिंग फॉलो केली जात नाही. ओके, कॅश अकाउंटिंग नाही फॉलो केली जात, ॲक्रुअल बेस अकाउंटिंग फॉलो केली जाते. ॲक्रुअल बेस अकाउंटिंग. आता ह्याचा फायदा मोठ्या मोठ्या कंपनी उचलतात, काय बोललो, याच गोष्टीचा फायदा मोठ्या मोठ्या कंपनी उचलतात. आता पुन्हा आपण जुन्या एक्झाम्पलवर येऊ, जसे की पुन्हा मी लिहिले तीच XYZ कंपनी, 2024चा रिझल्ट, 2025चा रिझल्ट, मध्ये 4 क्वार्टर आहेत, इकडे 1000 करोडचा यांचा प्रॉफिट झाला आहे, पण यांना 4थ्या क्वार्टरला दिसले कंपनीच्याकडे 800 करोड सेल झाला आहे. हां, आता लक्षात घे, सेल झाला आता ह्यांना काही करून ना, ह्या 3 महिन्यात, शेवटच्या 3 महिन्यामध्ये ह्यांना हा 800 करोडवरनं 1100 करोडवर घेऊन जायचे, जवळजवळ 300 करोड ह्यांना वाढवायचे आहेत. ओके, 300 करोडने इन्क्रीज करायचे. आता हे कंपनी काय करायला माहिती आहे का, ही जी XYZ कंपनी आहे, ही XYZ कंपनी आहे, ही 300 करोडचा पहिले माल बनवल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करेल. 300 करोडचा ह्यांच्याकडे जो माल असेल, 300 CR प्रोडक्ट्स. ओके, हे प्रोडक्ट्स काय करायला माहिती आहे का, हे प्रोडक्ट, ही XYZ कंपनी, ह्या कंपनी काय करेल, चॅनल स्टफिंग करेल. तू बोलशील अरे हे काय नवीन कन्सेप्ट आहे आता, चॅनल स्टफिंग. स्टफिंग म्हणजे माहिती का, आता ही समजा हे कंपनी काय करेल, जाईल त्यांच्या डिस्ट्रीब्युटरकडे. चॅनल स्टफिंग म्हणजे काय, ह्या कंपनीचे बरेचसे डिस्ट्रीब्युटर असतील, डिस्ट्रीब्युटर्स, हे डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचे खूप सारे डिस्ट्रीब्युटर कंपनीचे आहेत या XYZ कंपनीचे. ओके, हे डिस्ट्रीब्युटर काय करायला माहिती आहे का, हा डिस्ट्रीब्युटर, असे खूप सारे डिस्ट्रीब्युटर, हजारो डिस्ट्रीब्युटर असतील कंपनीचे, हे डिस्ट्रीब्युटरकडे जाईल आणि त्यांना बोलेल की तुमच्याकडे जेवढे पण होलसेलर आहेत, ओके, ह्या होलसेलर, असे कंपनीचे प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचे बरेचसे होलसेलर असतील, प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावाबिवात असे, म्हणजे होलसेलर, हे होलसेलरचे प्रत्येक रिटेल शॉप असतील, रिटेल शॉप. आता लक्षात घ्या, हे होलसेलरचे बरेचसे असे रिटेल शॉप असतील, या रिटेल शॉपवर पण बरेचसे रिटेल शॉप असतील, होलसेलरचे बरेचसे असे रिटेल शॉप असतील. सो लक्षात घे, हे 300 करोडचे प्रोडक्ट आहेत ना, डिस्ट्रीब्युटरकडे, कंपनी डिस्ट्रीब्युटरला देईल, डिस्ट्रीब्युटर होलसेलरकडे देतील, होलसेलर रिटेल शॉपवाल्याकडे देतील, आणि रिटेल शॉपवर जाऊन ना होलसेलर बोलतील रिटेल शॉपवाल्याला, हे जाऊन ना फक्त प्रोडक्ट तुझ्या दुकानात ठेव, विकले नाही तरी चालतील, पण 2 महिने ठेव, 3 महिने ठेव, 3 महिने तुला क्रेडिटवर दिलेत. आता जर मी तुला 300 करोडचे प्रोडक्ट क्रेडिटवर देतोय, तुला बोला 3 महिने ठेव, नाही दिले तर रिटर्न कर,
क्रेडिटवर देतो 3 महिने, पैसे नको देऊ आता 3 महिन्याने दे. माझ्या अकाउंटमध्ये काय केलं मी, सेल झाला 300 करोडचा प्रोडक्ट विकले ना मी, माझ्या अकाउंटमध्ये सेल्स लिहिलं मी, पण मला 300 करोडचा सेल झाला. इथपर्यंत कळलं ना, 300 करोडचा सेल झाला, पण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये काय लिहिलं मी, क्रेडिटवर दिलेत. मला फ्युचरमध्ये त्यांच्याकडनं पैसे यायचे आहेत. आता हे काय केलं, फायदा उचलला ना यांनी. ह्या ॲक्रुअल बेस जी अकाउंटिंग सिस्टीम आहे, ॲक्रुअल बेस जी अकाउंटिंग सिस्टीम आहे, ह्या गोष्टीचा कोणी फायदा उचलला, कंपनीजनी फायदा उचलला. ओके, फायदा उचलला. आणि सेल्स काय होता आता लक्षात घे. आता पुन्हा तो एक्झाम्पल घेतला मी. कंपनी काय करायला आता, पुन्हा ही XYZ कंपनी आहे. 2024चा रिझल्ट 1000 करोड, 2025चा रिझल्ट 1100 करोड. कसा वाटला रिझल्ट बघायला, वाढलाय का रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट आहे ना. आता कळलं का, सेल्स वाढवला ना कंपनीचा मी चॅनल स्टफिंग करून, हा पॉझिटिव्ह रिझल्ट आला. हा पॉझिटिव्ह रिझल्ट आला, शेअर होल्डर काय बोलेल, शेअर बाय करतो. वाव, मस्त रिझल्ट आला, पॉझिटिव्ह रिझल्ट आला, शेअर लोक बाय करतील. कारण की खाली बॉटम लाईन आयटम असेल EPS, तो पण वाढेल ना. EPS वाढेल, यांचा PE पण वाढेल, शेअरची प्राईस पण वाढेल ना. लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो, PE वाढला, EPS वाढला, शेअरची प्राईस वाढते. आता लक्षात घे, मेन गोष्ट असते. आता तू बोलशील अरे ही स्टोरी तर सांगितलं, सगळं कळलं मला, सेल्स वाढतो कसं केलं, पण ते स्टार्टिंगला तू जे CFO EBITDA बोललं त्याचं काय, ह्याचं काय ते सांग. ओके, हे CFO बाय EBITDA रेशो काय हे तर सांग. आपण भलती स्टोरी ऐकतो असं नाही मित्र, लक्षात घे. CFO बाय EBITDA रेशो तुला सांगेल का माहिती आहे का, धंदे का पैसा, काय बोललो, धंदे का पैसा कसं लिहितात गल्ले में, एक मिनट, गल्ले में कितना आया है. लक्षात घे, आयुष्यात ना, रिअल लाईफमध्ये असू दे, बिझनेस लाईफमध्ये असू दे, स्टॉक मार्केटमध्ये असू दे, किती मोठा माणूस असू दे, किती छोटा माणूस असू दे, आयुष्यात लक्षात घे कधी पण पैशाचं सोंग कोणच घेऊ शकत नाही. सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतील. तुझ्या खिशात जर पैसा नसेल ना, तू पैशाचं सोंग घेऊ शकत नाही. तुझ्या खिशात पैसा नसेल तर तू बोलू शकत नाही की माझ्याकडे 1 करोड रुपये आहेत. कोण मला दाखव, तर नाही दाखवू शकत. सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतो, पैशाचं सोंग घेता येत नाही. ओके, लक्षात घे. धंद्यामध्ये ही गोष्ट कशी असते ते पण सांगतो तुला. धंदे का पैसा गल्ले में कितना आया है हे आपल्याला बघायचं. लक्षात घे, तू सेल करशील 1000 करोडचं, म्हणजे 1000 करोडचं तू ऑपरेटिंग प्रॉफिट केलंय. तू प्रोडक्ट विकलेत, पण समोरच्या पार्टीने पैसे दिलेत का हे पण मला बघायचे. लक्षात घे, गावठी उदाहरण घेतो आपला. समजा तुझी वडापावची गाडी आहे, वडापावचं हॉटेल आहे. ओके, चांगला चालतोय, रोजचा तू 100 वडापाव विकतोय किंवा 1000 वडापाव विकतोय. चल, रोजचे तू किती विकतोय, 1000 वडापाव सेल करतोय. पण तू ना, सीन काय आलाय, 1000 वडापाव सेल केले, पहिल्या दिवशी ना 1000 वडापाव सेल केले. तू का बोलला वडापाव सेल केलेत, पण ते 1000 वडापावचे पैसे ना आलेच नाही. लोक बोलले उद्या देतो. ओके, नेक्स्ट डे देतो. सो तू बोला ठीक आहे चल नंतर येतील. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तू 1000 वडापाव विकले, पुन्हा पैसे आले नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा 1000 वडापाव विकले, पैसे आलेच नाही. लक्षात घे, तू किती दिवस हॉटेल चालवशील, किती दिवस हॉटेल चालवशील. जर धंद्याचा पैसा गल्ल्यामध्ये आला नाही तर किती दिवस हॉटेल चालवशील. एक दिवस तुझा असा येईल, तुला हा जो धंदा आहे ना, हा धंदा बंद करायला लागेल. हा धंदा बंद करावा लागेल. तू बोलशील का, कारण की धंद्याचा पैसा गल्ल्यामध्ये येत नाही आहे ना. सो ॲज अ कंपनी, कुठल्याही कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करतोय तू, तुला हे बघणं खूप गरजेचं आहे की माझी कंपनी कॅश कन्व्हर्जन किती करते, कॅशमध्ये कन्व्हर्जन करते का. तुम्ही सेल्स वाढवताना दाखवताय, दॅट इज फाईन. तुमच्या कंपनीचा सेल्स वाढतोय, ओके ॲग्री. तुमच्या कंपनीचा नेट प्रॉफिट वाढतोय, दॅट इज टोटली फाईन.
ओके वाढतोय, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. तुमच्या कंपनीचा EPS वाढतोय, दॅट इज ऑल्सो ॲब्सोल्युटली फाईन. ओके, ह्या गोष्टी वाढलेल्याच पाहिजेत. पण नुसता EPS वाढून, नुसता नेट प्रॉफिट वाढून काय उपयोग, जर त्या नेट प्रॉफिटमधून किंवा ऑपरेटिंग प्रॉफिटमधून जर तुमच्याकडे कॅश येतच नसेल तर. नुसतं तुम्ही चॅनल स्टफिंग करून सेल्स वाढवत आहे पण समोरच्या पार्टी तुम्हाला पैसेच देत नाही, तर तुम्ही काय उपयोग नाही ना त्याचा ब्रो. तुमच्या कंपनीमध्ये लक्षात घ्या, एखादी कंपनी आहे, तिचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे 1000 करोड. ओके, आणि ती जर त्या 1000 करोडमधून कॅश कन्व्हर्जन तिचा आहे, काय बोललो, कॅश कन्व्हर्जन तिचा आहे समजा -500 करोड. 1000 करोडचा प्रॉफिट दाखवला आणि 500 करोडचा लॉस, ती कंपनी पुढे जाईल का? नाही जाऊ शकत. समजा अशी कंपनी, एखादी कंपनी जिने 1000 करोडचा ऑपरेटिंग प्रॉफिट दाखवलं, ओके, आणि त्या ऑपरेटिंग प्रॉफिटमधून कंपनीने 1000 करोडचं कॅश पण केलं, कॅश कन्व्हर्जन केलं, भाई 100% कॅश कन्व्हर्जन कंपनीने केलं आहे, कंपनी शेअर वाढेल ब्रो. ओके, समजा जर तुझ्या धंद्यामध्ये तू प्रॉफिट करतोय पण कॅश पण चांगली कन्व्हर्जन करतोय, तुझ्या शेअरची प्राईज आहे ना आसमानाला टेकल, आसमानाला टेकल. ओके, तुला हे सगळे एक्झाम्पल मी लाईव्ह दाखवेल. जी कंपनी कॅश कन्व्हर्जन चांगलं करते, कॅश कन्व्हर्जन चांगलं करते, त्या कंपनीच्या शेअरची प्राईस वरती जाईल. जी कंपनी कॅश कन्व्हर्जन मायनसमध्ये करते, -200 करोड, मायनस वॉटेवर, मायनस कुठलाही आकडा असू दे, मायनसमध्ये करते, त्या शेअरची प्राईस डाऊन जाईल. मग ती कंपनीचं सेल्स वाढू दे किंवा कमी होऊ दे, जर कॅश कन्व्हर्जन असेल तर शेअरची प्राईस खाली पडणार, 100% खाली पडणार. ओके, कळलं इथपर्यंत? आपल्याला कुठल्याही धंद्यामध्ये काय बघायचे, कॅश कन्व्हर्जन झाले की नाही. मग कुठला रेशो बघशील, CFO/EBITDA रेशो बघशील. आता हा रेशो बघणार कसं ते तुला सांगतो मी. मला कुठल्याही कंपनीमध्ये कॅश कन्व्हर्जन ॲटलिस्ट मोर दॅन 70% तरी पाहिजे, बेटरसाठी, चांगल्या गोष्टीसाठी. आता लक्षात घे, जसं ही कंपनी दाखवला 14 मध्ये यांनी कॅश कन्व्हर्जन चांगलं केलं. लक्षात घ्या, आता समजा ही कंपनी आहे, फ्युचर रिटेल दाखवतो तुला मी. ओके, कॅश कन्व्हर्जन काय इम्पॉर्टंट आहे ना ते तुला कळेल ह्याच्यामध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये गेला, आता लक्षात घे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये गेला, तुला दिसलं की भाई साहेब इथे सेल्स मस्त वाढतोय, कंपनीचा सेल्स वाढतोय, कंटिन्यू वाढतोय. लक्षात घे, इथे इयर बघ, 2019 हा वर्ष बघ. 2019 वर्षात कंपनीने किती करोडचा ऑपरेटिंग प्रॉफिट केला आहे, 1025 करोडचा ऑपरेटिंग प्रॉफिट केला आहे. वाव, तू बोलशील 83वरनं 518 ऑपरेटिंग प्रॉफिट झालं, 518वरनं 581वरनं 834 झालं, 834वरनं 1025 करोड ऑपरेटिंग प्रॉफिट झालं आहे. तू इथं भुललास, काय बोललो, इथे तू ब्रेन वॉश झाला की बाबा हां बाबा कंपनी मस्त ऑपरेटिंग प्रॉफिट करते. नंतर तू बघितलं भाई साहेब सेल्स पण यांचं मस्त, नेट प्रॉफिट पण ना 733 करोड नेट प्रॉफिट निघाला. किती, 733 करोड. पण माझं म्हणणं काय, हा जो 1025 करोडचा ऑपरेटिंग प्रॉफिट इथं काढला आहे कंपनीने, काय बोललं, 1000 ऑपरेटिंग प्रॉफिट काढला आहे, हा जो 1025 करोड 2019ला. 2019ला या 1025 करोडमधून किती कॅश कन्व्हर्जन झाले ते पण बघायचे. 2019ला 1025 करोडमधून -300 करोड. लक्षात घे, 2019 पासून ना हा स्टॉक पडायला सुरुवात झाली असेल, दाखवतो तुला मी. टिंग 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 दाखवतो, एक मिनटं. माझा एक स्टुडंट आहे, त्याचा खूप फेवरेट स्टॉक आहे. हां, सांगेल त्याचं नाव तुला नंतर. नेटवर्क इश्यू ब्रो, वेट. ओके, इथं मी तुला दाखवतो. काय येत नाही बे. 2019 पासून हा स्टॉक खाली पडला असेल. तू बोलशील का असो, कॅश कन्व्हर्जन चांगलं झालं ना त्यामुळे. मी मंथली टाईम फ्रेमला घेतो, मोठ्या टाईम फ्रेमला. हे बाई 2019ला, सॉरी 2019ला एक लाईन मारली मी, वर्टिकल लाईन व्हाईट कलरची. तू इथे बघू शकतो 448 रुपयाचा स्टॉक होता. किती,
448 रुपयाचा स्टॉक होता, तो आज किती रुपयाला ट्रेड करतोय? 2 रुपयाला ट्रेड करतोय. 448चा स्टॉक 2 रुपयाला ट्रेड करतोय का? कॅश कन्वर्जन कमी आहे. कॅशमध्ये पैसा नाही. धंदा करतोय, सेल्स करतोय, चायना स्टॅपिंग करतोय, सगळं करतोय, पण अरे पण पैसाच येत नाही तुझ्या अकाउंटला, तर तू पुढे जाऊ कसं शकतो? आता दुसरी कंपनी बघ. काय बोललो? दुसरी कंपनी आपण बघू. CMI केबल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये गेलास, इथे दिसेल 68 करोडचा प्रॉफिट दिसतोय. ओके, 68 करोडचा प्रॉफिट दिसतोय. या 68 करोडमध्ये किती कॅश कन्वर्जन केलं आहे बघायचे 2018ला? -24. ते डाऊन नाही. डाऊन. इथून बघ तो स्टॉक CMI केबल आपण बघू. बाकीचे पण पॅरामीटर आपल्याला बघायचे आहेत. आपण असं म्हणजे एकाच ह्याच्यावर डिसिजन नाही घेणार. सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, टेन्शन नको घेऊ. तो CMI केबल 2018 कुठं गेला बाय? 17-18. हे बघ 2018मध्ये हा स्टॉक जवळजवळ कुठं ट्रेड करत होता? इथे 250 रुपयाला ट्रेड करत होता, आज 5 रुपयाला ट्रेड करतो आहे. कॅश कन्वर्जन जर चांगला नाही आहे कंपनीचा. इथे बघ कंटिन्युअसली कंपनी, इथे नंतर तो ऑपरेटिंग प्रॉफिटच मायनस यायला लागला कंपनीचा. कळतं आहे का? जिथे इथे प्लसमध्ये दाखवतं तिथे ऑपरेटिंग प्रॉफिटच यांचा मायनसमध्ये, कॅश कन्वर्जन पण यांचा मायनसमध्ये. नाही चालणार कंपनी. आता रिसेंट इयरमध्ये पण मायनसमध्ये कॅश कन्वर्जन. सो नाही बाय करणार स्टॉक. आता मी तुला रिलायन्स इंडस्ट्री दाखवतो. रिलायन्स इंडस्ट्रीचा बघ. ही रिलायन्स इंडस्ट्री आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रिसेंट इयरचा प्रॉफिट बघ. ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे? 1,65,000 करोड. ओके, अराउंड 1,65,000 करोडमधून कंपनीने किती कॅश कन्वर्जन केलं आहे? 1,78,000 करोड केलं आहे. 100% जास्त कॅश कन्वर्जन केलं आहे. 2025ला मार्च महिन्यात, काय बोललो? 2025ला मार्च महिन्यात ह्या स्टॉकची प्राईस होती 1250 आणि आता 1500च्या वरती ट्रेड करतोय का? कंपनीने कॅश कन्वर्जन चांगलं केलं आहे. जर कॅश कन्वर्जन मायनसमध्ये असता किंवा कमी असता, शेअरची प्राईस खाली पडली असती. ओके, सो हे सगळं लाईव्ह मी दाखवेल तुला. मी अजून जर आपण एक्झाम्पल बघितलं आहे, ही कंपनी बघ हिंदुस्तान कॉपर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये गेला, किती करोड झाला प्रॉफिट? 738 करोड कंपनीने ऑपरेटिंग प्रॉफिट केलं आहे. यातून कॅश कन्वर्जन कंपनीने किती केलं ते बघायचे मला. 544 करोड. 70%च्या वरती कॅश कन्वर्जन केलं आहे. शेअरची प्राईस बूम वाढले. आत्ता पण बघून बघ वाढले. आता सकाळी व्हिडिओ केले त्याच्यावरती. सो ओव्हरऑल हे सगळं आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस करायचे, टेक्निकल ॲनालिसिस करायचे, त्यानंतर डिसिजन घ्यायचे की स्टॉक बाय करायची की नाही. फक्त ह्या एकाच ह्याच्यावर तू स्टॉक बाय नाही करणार. लक्षात आलं का? कंपनी कसं CFO EBITDA रेशो डिटेलमध्ये डन. यामध्ये का डाऊट नाही? सो अशा प्रकारे आपला CFO/EBITDA रेशो झाला आहे. ओके, प्रॉफिट अँड लॉस चेक करायचं आणि त्याने कॅश कन्वर्जन किती केले ते चेक करायचं. हां त्यानुसार स्टॉक बाय करायचं. येस. सध्यापुरती एवढं कर, नंतर मी ॲडिशनल अजून गोष्टी त्यामध्ये ॲड करेल. पहिले काल आपण सांगितलं ते पीईचं आणि हां, पहिले PE झालं, आता आपला रेशो PE रेशो झाला, नंतर EPS बघितला, आता आपला CFO/EBITDA रेशो पण झाला. ओके, हे 2-3 रेशो खूप इम्पॉर्टंट आहेत. IMPS. यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या पण मी येणाऱ्या काळात सांगणार तुला. आत्तापुरती एवढंच बस. थँक्यू.